बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 15वा, पुरुषोत्तम योग. या अध्यायाचं वाचन आणि निरूपण आपण करत आहोत. 20 भाग झालेले आहेत. 550 ओव्या झालेल्या आहेत. आज आपण त्या पुढचा भाग पाहणार आहोत. नाही, 21 भाग झालेले आहेत आणि 565 ओव्या झालेल्या आहेत. आज आपण त्या पुढचा भाग पाहणार आहोत. मग त्या अगोदर पाठीमागच्या भागामध्ये काय झालेलं आहे लक्षात घेऊयात. की जसं आपण पाहिलं की या अध्यायाची सुरुवात करताना ज्ञानेश्वर माऊली आपले जे गुरु आहेत निवृत्तीनाथ यांना वंदन करून या अध्यायाची सुरुवात करतात. पहिल्याच श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करताना हे सांगतात की आत्मज्ञानाच्या मार्गावरील प्रमुख अडथळा हा संसार आहे, हे विश्व आहे. हे सांगताना या संसाराला त्यांनी एक मोठ्या अशा पिंपळाच्या झाडाची उपमा दिलेली आहे की ज्याला त्यांनी संसार वृक्ष असं म्हटलेलं आहे. हा संसार वृक्ष कसा आहे तर हा उरफाट आहे. त्याचे मुळं वर आहेत आणि फांद्या खाली आहेत आणि त्याची व्याप्ती ही ब्रह्मलोकापासून ते पाताळापर्यंत आहे. हा वृक्ष हा माया नावाच्या बीजापासून तयार होतो, मायेच्या बीजापासून तयार होतो. त्याला पहिला मोड हा मायेचाच येतो आणि त्यानंतर हा वृक्ष फोफावतो. त्याच्या प्रत्येक फांदींवर 84 लक्ष योनी वास करते. असा हा वृक्ष हा आपल्या आत्मज्ञानाच्या मार्गावरील सगळ्यात प्रमुख अडथळा आहे. मग हा वृक्ष त्याचा नाश कसा करायचा, त्याला तोडायचा कसा, तर त्यासाठी आत्मज्ञान आवश्यक आहे. म्हणजे ज्ञान खड्गानेच हा वृक्ष आपण तोडू शकतो. ज्ञान खड्गाने तोडतो म्हणल्यानंतर अज्ञान नाहीसं करायला हवं. अज्ञान हे आहे की हा वृक्ष आहे हेच अज्ञान आहे, असा काही वृक्ष नाहीये. त्यानंतर हा वृक्ष तोडण्यासाठी हा वृक्ष तोडल्यानंतर मग या आत्मज्ञानाच्या मार्गावर जाऊन सफल कोण होतात, निजपदास कोण प्राप्त होतात किंवा शाश्वत पदाला कोण जातात, की ज्यांचा अभिमानांनी मोह गेलेला आहे, ज्यांनी विषयासक्ती रूप दोष जिंकलेले आहेत आणि जे आत्मज्ञानाला नित्य पावतात, ज्यांच्या सर्व वासना नाहीशा झालेल्या आहेत आणि जे सुख दुःख रूप द्वंद्वापासून मुक्त झालेले आहेत, असे जे ज्ञाते जन आहेत ते त्या शाश्वत पदाला जाऊन मिळतात. म्हणजे सगळेच काय शाश्वत पदाला जाऊन मिळत नाहीत. हे असे जे लोक आहेत की ज्यांनी स्वतःच्या मोहांवर विजय मिळवलेला आहे, अभिमानावर विजय मिळवलेला आहे, विषय वैराग्य ज्यांनी प्राप्त केलेले आहे, सर्व वासनांपासून ज्यांनी मुक्ती मिळवलेली आहे, असेच लोक फक्त त्या निज पदापर्यंत जाऊन पोहोचतात. त्यानंतर भगवंत सांगतात की त्यांची व्याप्ती कुठपर्यंत आहे. भगवंताची व्याप्ती कुठपर्यंत आहे तर ते सांगताना म्हणतात की सूर्य आणि त्याचे जे किरण आहेत हे संपूर्ण भगवंताचंच रूप आहे. म्हणजेच
भगवंतापासूनच ते तयार झालेलं आहे. चंद्र आणि त्याची प्रभा हे सुद्धा भगवंताच्या पासूनच तयार झालेलं आहे. भगवंतच त्याच्यामध्ये आहे. नंतर जे अग्नी आहे किंवा जठराग्नी आहे, या दोन्हीमध्ये सुद्धा भगवंतच आहेत. म्हणजे सर्व जे प्राणी मात्र आहेत, त्यांचं अन्न तयार होतं, ते सुद्धा भगवंताच्या कृपेमुळेच तयार होतं आणि त्याचं पचन जे होतं जठराग्नीच्या मार्फत, ते सुद्धा भगवंताच्या मार्फतच होतं. म्हणजे सर्वत्र मी भरलेला आहे. यत्र तत्र सर्वत्र मीच आहे, असं भगवंत सांगत आहेत. त्यानंतर भगवंत हे सांगतात की ज्यावेळेस आत्मा शरीरापासून मुक्त होतो, शरीर सोडून देतो, म्हणजे शरीर एखादं मरतं, त्यावेळेस तो आत्मा मुक्त झाल्यानंतर त्याच्याबरोबर पंचेंद्रिये म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आणि मन हे घेऊन जातो आणि दुसरं शरीर प्राप्त करतो. दुसरं शरीर प्राप्त करत असताना त्या शरीरामध्ये शिरताना हा आत्मा, हे आत्मज्ञान, हे चैतन्य, हे ते पंचेंद्रिये आणि मन घेऊन जातं. पण असं आपल्याला वाटतं की जीव गेला, जीव संपला, जीव मेला, तर जीव कधीही मरत नाही. ते चैतन्य कधीही त्याला, ते अविनाशी आहे, ते भगवंताचा अंश आहे, ते कधीही मरत नसतं. मरतं ते शरीर आणि कर्म पण करतं ते शरीर. म्हणून आत्मा हा अकर्ता आहे, असं इथं सांगितलेलं आहे. त्यानंतर भगवंत हे सांगतात की अर्जुन हे विचारतो की भगवंता, जे निजपदास जाऊन मिळतात, जे तुझ्या स्वरूपास येऊन मिळतात, ते पहिल्यापासून तुझ्यापासून भिन्न असतात की एकच असतात? त्यावेळेस भगवंत म्हणतात की विचार दृष्टीनं जर पाहिलं तर ते आणि मी एकच असतो. पण जर वरवर पाहिलं तर त्यांच्यात आणि माझ्यामध्ये तुम्हाला भेद दिसेल, भिन्नता दिसेल. त्यानंतर अर्जुन प्रश्न विचारतो की भगवंता, तुझं हे निज रूप जे आहे, ते मला स्पष्ट करून सांग. तर त्यावेळेस भगवंत म्हणतात की हे रूप समजून घेण्यासाठी पहिल्यांदा हे जे तुझं निरुपाधिक रूप आहे ते मला समजून सांग, असं अर्जुन म्हणतात भगवंताला. तर त्यावेळेस भगवंत म्हणतात की तुला त्याच्या अगोदर 2 उपाधी आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे. त्या उपाधी म्हणजे की जेणेकरून त्या उपाधी समजल्यानंतर तुला हे माझं निरुपाधिक स्वरूप लक्षात येईल. त्या उपाधी ह्या अशा आहेत की जसं आपण जर दळण आपल्याला नीट करायचं असेल तर त्यातून आपण खडे काढतो, मग खाली शुद्ध धान्य राहतं. तसंच या या ज्या उपमा आहेत, याच्या उपाधी आहेत, त्या काढून टाकल्यानंतर जे खाली राहील ते प्युअर तत्व जे राहील ते म्हणजे निरुपाधिक स्वरूप. यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की या लोकी क्षर आणि अक्षर हे 2च पुरुष किंवा पदार्थ आहेत. सर्व भूतांना क्षर आणि कूटस्थाला म्हणजे मायोपाधियुक्त जीवाला अक्षर असे म्हणतात. आपण पाहिलं की क्षर म्हणजे काय, की जे बदलणार आहे, जे कमी होणार आहे, ते म्हणजे क्षर. म्हणजे म्हणजे
क्षर म्हणजे जे जे कमी होतं, जे नष्ट होतं, ते म्हणजे क्षर. त्याचं उदाहरण म्हणजे संपूर्ण जी जीवसृष्टी आहे ती क्षर आहे. मनुष्य आहे, जनावर आहेत, प्राणी मात्र आहेत. जी सगळी सृष्टी आहे, झाडं आहेत, वेली आहेत, हे सर्व क्षर आहे. म्हणजे हे नष्ट होणार आहे. आपला जन्म झाला, आपण पृथ्वीवर आलो, काही दिवसांनी आपला मृत्यू होणार आहे. म्हणजे आपण नष्ट होणार आहोत. म्हणजे आपण क्षर आहोत. आणि अक्षर हे ते आहे की जीव भगवंताचा जो अंश आहे आपल्या शरीरामध्ये, जो आत्मा आहे, जो जीव आहे, ते म्हणजे अक्षर. ते कधीही नष्ट होत नाही. म्हणजे सर्व भूतांना क्षर म्हणतात आणि कूटस्थ जे आपल्या शरीरातील जे कूटस्थ आहे किंवा जो मायोपाधिक युक्त जीव आहे त्याला अक्षर असं म्हणतात. मायेच्या साह्यानं मायेनं युक्त असा जो जीव आहे त्याला अक्षर असं म्हणतात. आणि या दोन्हींच्याही पलीकडे, दोन्हींच्याही पेक्षा श्रेष्ठ जर काय असेल तर तो उत्तम पुरुष आहे. म्हणजेच त्याला पुरुषोत्तम असे म्हणतात. त्यासाठी आपण काय काल पाहिलं की ज्या अर्थी मी क्षराच्या पलीकडे आणि अक्षराहूनही उत्तम आहे, त्या अर्थी मी लोकांमध्ये व वेदांमध्ये पुरुषोत्तम या नावाने प्रसिद्ध आहे. म्हणजेच काय की जो आपणच आपल्याला प्रकाशित करतो, ज्याचे ठिकाणी द्वैत नाही, ते माझे निरुपाधिक स्वरूप असून क्षर व अक्षर यांच्या पलीकडचा मी आहे. म्हणून मला वेद आणि लोक पुरुषोत्तम असे म्हणतात, असं भगवंत अर्जुनास सांगत आहेत. अशा मज पुरुषोत्तमाला तोच पुरुष जाणतो की ज्याला ज्ञानरूपी सूर्याचा उजेड झालेला आहे. म्हणजे ज्याला ज्ञानप्राप्ती झालेली आहे तोच फक्त मला पाहू शकतो, जाणू शकतो. बाकी सगळे हे जाणू शकत नाहीत. ज्याला माझे ज्ञान प्राप्त होते त्याला ज्ञाता, श्रेय व ज्ञान ही त्रिपुटी नाहीशी होते. मग मीच एक सत्वाधिक सच्चिदानंद सर्वत्र आहे अशा अद्वैत दृष्टीने जो मला जाणतो त्याने सर्व जाणले हे म्हणणे देखील शोभत नाही. कारण त्याला द्वैत्वाचा भाव कोठेही उरलेला नसतो.